वारच आता बंद झाले का नॉर्मल आहे आता असं सकाळ सकाळ नजारा. तिकडे गिनी गोला आमचा थोडासा जळायला लागलाय. पाण्याची पंचायत थोडीशी शेवट आखरीला दिवस आला ना आता पावसात, त्याच्यामुळे थोडं पाणी कमी पडतं. बसा तिथंच, मी जाल लोट करते तवर, मग भाकरी टाकते तिकडं आल्यावर. हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळच्या 6:45 वाजल्या आणि ह्यांनी काय ठरवले माझ्या मागं हिंडायचं काय माहिती नाही. हो का, मस्तपैकी गुड मॉर्निंगचं सगळ्यांना चहा पाणी सगळं झालेलं आहे आमचं. मी चालली होती गाईचं शान काढायला. ह्या दोघांचं काय म्हणणं आहे काय माहिती, त्यांना भूक लागली का काय माझ्याच मागं हिंडत्या सकाळ सकाळ. काय चाललंय होय आय? आजची गाडी इतक्या सकाळ सकाळ आली काय नाही. आज कुरड्या घालायच्या सकाळ सकाळ, लवकर उरकायचं काम चाललंय म्हणून. रात्री ऊस अंधार पडला होता तर ऊस सगळं तोडून ठेवलं. आज वरापती का मग काय माहिती इतक्या लवकर हे केलंय तरी. दरवाजा लावून ठेवावा लागतो कुत्र्यांमुळे, त्यांच्यामुळे. संध्याकाळचं आपलं लावला की ओके. आता बघा व्हिडिओ काय 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 करायचंय. पटापटा पटापटा सकाळ सकाळ आवरायचं. आता सकाळचं असं वातावरण झालं, थोडं कालच्या धरणं वारं कमी व्हायचं. वारच आता बंद झाले का नॉर्मल आहे आता असं सकाळ सकाळ नजारा. तिकडे गिनी गोला आमचा थोडासा जळायला लागलाय. पाण्याची पंचायत थोडीशी शेवट आखरीला दिवस आला ना आता पावसात, त्याच्यामुळे थोडं पाणी कमी पडतं. बसा तिथंच, मी जाल लोट करते तवर, मग भाकरी टाकते तिकडं आल्यावर. काय नाही, जरा जास्तच लवकर होत नाही का स्वयंपाक? आता 7:15 वाजले तुम्ही अख्खा स्वयंपाक करता. माझी झोप पण नाही झाली पूर्ण. आता मी खाली कोसळल असं वाटतं. अजय, माझी झोप पूर्ण झाली नाही ना ती, आता मी खाली कोसळ असं वाटतंय मला. मग चहाचं पातेल काम कर. सॉरी तेलाची पिशवी मसाल्याचं हाताने कर काम. दामटे तिथे खोकली बघितली का? आजी मसाला नाही घे इथं. आहे की सगळं कोथिंबीरीचं मसाल्याचं सगळं आहे. मला वाटाण्याची भाजी करायची आहे. एकदम स्वस्त आणि महाग. स्वस्त ही महाग वस्तू. स्वस्त महाग वस्तू खावा लागते. स्वस्त वस्तू खाऊन जमत नाही, गोड लागत नाही. तर मम्मीला टोमणं देते ना. मलाच आता वाटाणा खाऊ वाटतो, स्वस्त असल्या असं वाटत नाही. गवार महाग असल्यावर खाऊ वाटते, स्वस्त असल्या खाऊ वाटत नाही. मम्मी करते. चला मला दाळ काढायला जायचे. का पटापट एकदा दाळ काढून आणली म्हणजे मम्मी. हो, माझ्या हाताला काहीतरी बघ की अगं. काय होतंय? कसलं चिरा पडला तू? अगं ती उष्णता होती. आग होती लय. उष्णता भडकते ती, उष्णतेमुळे लय काम केलं का नाही काहीच होत नाही. अगं लय आग होती हाताची माझी. पाय तर कुठं मी जाडी धरायचं गेल्यासारखी झाल्यात माझं पाय तर. इतके चिरा पडल्यात. हा थोडा वाटाणा ठेवते. फक्त ना थोडा मसाला थोडा वाटाणा घेतला मसाला घातला. आता करायचं ना पागं काय भाकरी केली पाहिजे जास्त. भाकरी केली. मला वाटलं भाकरी करायची राहू दे. पण काय करते उरकायचंय सारखं ती म्हणतात तुमची सारखीच गडबड आहे. गडबडीचा प्रश्न नाही, सगळी ऊन लागतंय. ऊन लागतंय म्हणून चाललंय, दुसरं काय नाही. कुठे उन्हात आणायचं खाऊ काय तरी वाटतं काय.
त्याच्यामुळं काय करायचं, पटापटा आवरून घ्यायचं सकाळचंच, मग निर्वळ झोपायचं का व्हायला. बाया बापू इतक्याला बघिनी का पळते तो पाणी. चुलीला जाळ नाही घात म्हणजे चुलीला जाळ पण लागत नाही बाहेर चुले ना त्याच्यामुळे कावदान सकाळच्या पाणी दिवसा कुरड्या घालू तसं परत मग घालू कापून पाणी घेतलं त्यामुळे तुझ्या जाळ अगं बापू इतक्याला बघिनी फास्ट फास्ट चाललेलं ना बादली घेऊन. आणि ज्ञानेश्वरी हा? कुरड्याचा व्हिडिओ स्पेशल बघा म्हणावं तुम्ही आता. हा कोरड्या स्पेशल बघा. कुरड्या सांडगं पापड आणि कुठं लसूण कुठं काय नऊ बायनो तर खात्री देता येईल तुम्ही घ्या. तुम्हाला काही तसं डुप्लिकेट मिळणार नाही तुम्ही म्हणता ना सर तसं पण इथं काय ठाकरागिरीचा धंदा नाही. आणि कोणाला पाहिजे तर असेल तर रेशमाचा नंबर सांग. 9699083827. हां आणि तुम्ही ह्या नंबरवर संपर्क साधा आणि तुम्हाला जर काय हवं असेल तर व्हॉट्सअपला मेसेज आम्हाला करा. मागा. आणि कसं आहे आपल्याला खायची देणारच आहे दुसरं काय आहे, लय पदार्थ मागते ती पण आता कसं आमच्या नाही म्हणजे आपलं सांडगं आणि पापड ज्वारीचे शाबू बटाटा चकली आणि शाबू बटाटा पापड नाचणीचे पापड ज्वारी पापड एवढंच या कारण की कुरडई कुरडई आणि सांडगं लसूण कुरडई रंगीत पांढरी बेसन पीठ डाळ ती आपली घरचीच ओरिजिनल त्यात काही बदल होणार नाही. शेवया आणि तरी बेसन पीठ तुम्ही घेऊन बघा आणि खाऊन बघा कसं होत कसं शेवया आहेत का आजी? हा? शेवया काय शेवया शेवया आहेत की हा शेवया बी आहेत नंतर हम्म. शाबू पापड शाबू बटाटा पापड आणि ते आहेत की आणि तुम्ही खरंच घेऊन बघा तुमचा खर्च आहे छानपैकी आणि कुरडे तर अशी तुमच्यासाठी खास करते का नाही अजून भारी होत चालली कसं होतंय जशी आता काय झालंय आम्हाला थोडं दुसरं काम आम्ही करायचं लय बंद केले आता कुरडेच लय करायचे ते कारण की परत मग उन्हाळ्याचं पावसाळ्याचं फणा आधीच ती चकलं ही लिगले एक पोती भरून ठेवलं हा, पोती भरून- शाबूच्या पापड्या आणि हे एक, ते. 2-3 बटाट्याच्या गोण्या गेले की अजून आता आजच बापूला लावायचं होतं पण आज बापूला सोड नाही आता उद्या कारण की परत न होणार नाही करायचं नवचंडीत लय मागते ती नवचंडीची आमची दरवर्षी गिरायक आहे त्याच्यामुळे त्यांना द्यावंच लागते त्याच्यामुळं ते करावंच लागतं. आज कुरड्या करायच्या उद्या कुरड्या करायच्या कसं असतं त्याला तर रोज केलं तरच ठीक आहे नाही तर मग पुरत बी नाही. मी वाटलंच ना तर तुम्हाला चकल्याची पोती भरलेली नंतर त्या शाबूच्या ह्याच्या दाखवी असं सांडग्याचे पण असतात. सगळं हातावले त्याच्यामुळं हे हात दुखतात इतकं दुखतात पण कसं असतं बिचारी ग माझी आजी रात्री मला 11:30 वाजता तोडून द्यायला लावलं पाय काय पाय तोडावलं काय करते दुखायला लागल्यावर नाही जमणे ग. झोपीत न उठावलं आणि आजी पाय तोडायला लावलं परत तरी मला कसं, झोप मी पण आमच्या नाही ना आम्हाला लय हातभार आहे बरं का ज्ञानो काम करू लागते त्याच्यामुळं आमचं वयस ओरखते आणि कसं असतं सगळ्यांचं आपण केलं तर होतं आम्ही कामाला म्हणजे तिघीच आहे मी ज्ञान रसना एवढ्याच कामाला आहे आम्ही तिघी कारण की आम्हाला दुसरा नाही कोणाचा आवाज आणि मग बाया लावलं तरच नाही तर मग आम्ही तिघी बाहेर लावतो तर कसं होतं आता ती चालू वटाणा बाजूला ठेवला ना आजी हां वटाणा बाजूला ठेवला का कशाला ती भाताला कशाला तर देखी जिरीचा डबा देखी चटकीत ना मिठात आहे ना त्या जिरीचं मसाल्याचं दे. मसाल्याचं बी ती मसाला आहे की काय ते काय बघून नाही तुम्ही काय म्हणायचं होतं ते? जाऊ दे मोहरी हो हळद मोहरी जिरी सगळं आहे नंतर मसाला असलं तर बाय बाय लय मोठा व्हिडिओ झाला असू दे बाय बाय
बघा भाजी आमची तर वाजली